नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या शिल्पास कुकरीमध्ये। आज आपण इथे बनवणार आहोत मस्त रव्याचा असा भन्नाट असा नाश्ता जो तुम्ही कधीही पाहिला नसेल। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून चीजने भरलेला असा हा आपला क्रिस्पी रव्याचे चीज बाईट्स। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। अजिबात वेळ न घालवता आजची आपली ही रेसिपी बनवायला घेऊया। तर त्यासाठी सर्वात आधी आपण इथे साहित्य पाहणार आहोत। तर चला करायला सुरू करूया। तर हे पहा, हे आपले सर्व साहित्य आहे। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 1 वाटी इथे बारीक रवा आहे। 1 वाटी रव्यासाठी 1 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा कप पाणी घ्यायचं, पाणी लागते आपल्याला अर्धा कप। त्यानंतर मी 1 छोटा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा गाजर आहे, मी गाजर किसून घेतलेला आहे। अर्धाच गाजर आपल्याला टाकायचा आहे। इथे मी शिमला मिर्च नाही घेतले, इथे तुम्ही शिमला मिर्च पण टाकू शकता। एकदम बारीक प्रमाणात तिला अशा प्रकारे कट करायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरून। त्यानंतर इथे मी चीज घेतलेला आहे। आपण हे चीज मध्ये टाकून आपण ते बॉल्स करणार आहोत त्याच्यामुळे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा आपल्याला अर्धा टीस्पून इथे आहे गरम मसाला, हे गरम मसाला पण टाकायचा आहे आणि चवीपुरते मीठ। तर सर्वात आधी आपण दूध आणि पाणी याला एका कढईमध्ये टाकून, तर हे पहा इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 कप दूध टाकायचं आहे आणि अर्धा कप आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं। तर हे पहा, याला छान उकळी येत आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहोत, चवीपुरते मीठ टाकायचे आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये जो आपण 1 वाटी रवा घेतला आहे तो रवा याच्यात टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। घट्ट असा आपल्याला हा रवा मस्त शिजवून घ्यायचा आहे। आता त्याची गुठळी होऊ द्यायची नाही आपल्याला, गाठी, आणि हे एकदम घट्ट असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। पातळ नाही करायचं, एकदम घट्ट करायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे, एकदम बारीक करायचा। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल हे थोडं अजून ड्राय आहे तर थोडासा हा पाण्याचा हात आपल्याला ह्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे, हाताने शिंपडायचे, याच्यावर आपण पाणी टाकणार नाही। हे पहा, अशा प्रकारे आपण पाणी थोडेसे शिंपडणार आहोत आणि नंतर झाकण ठेवायचे आणि थोडेसे 5 मिनिटे याला वाफवण्यासाठी ठेवून देऊया। एक छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आणि आता आपण हे झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवायला ठेवूया। मी इथे गॅस बंद करणार आहे। आता आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही कारण याला आपण फ्राय करणार आहोत, त्याच्यामुळे आपण हे जास्त शिजवणार नाहीये। मी इथे गॅस बंद केले आणि आपण हे थोडे 5 मिनिटं वाफायला ठेवूया। खाली ठेवले तरी चालेल, खालीच ठेवूया आपण, गॅसवर नको। हे पहा, आपण हे खालीच ठेवूया, 5 मिनिटासाठी आपण इथे ठेवायचं आहे। हे पहा, 5 मिनिट झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया, एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया। थोडंसं कोमट पाहिजे आपल्याला, हे जास्त गरम पाहिजे नाही। हे एका आपण बाउल मध्ये काढून घेऊया आणि मग आपल्याला याच्यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स घेतले आहेत म्हणजे कॅरेट, कांदा आणि मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे पहा, हे सर्व व्हेजिटेबल्स आता ह्याच्यात टाकूया। हे थोडं आता हाताने आपण मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये मीठ कमी आहे तर तुम्ही आत्ताच याच्यामध्ये मीठ टाकू शकता। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये आपले हे सारे मसाले टाकूया। बारीक चिरलेला कांदा,
गाजर, किसलेला गाजर, अर्धा गाजर आहे हा, कोथिंबीर, पूर्ण कोथिंबीर टाकले मी अर्धी वाटी. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले. गरम मसाला अर्धा टीस्पून आणि एक टीस्पून आहे इथे लाल मिरची पावडर. तिखट मीठ मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि थोडंसं आपण इथे टाकणार आहोत हे रेड चिली फ्लेक्स, थोडंसं छान दिसण्यासाठी. ओके. आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याचे आपण आता मस्त छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेणार आहोत. हे बॉल्स तयार करून आपण त्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत. एवढा छान लागते ना खायला, खूपच भारी लागते ही. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच नवीन आणि खूप युनिक आहे ही रेसिपी. पहा अशा प्रकारे. आता आपण थोडंसं हातावर 1 चमचा तेल घेणार आहोत. 1 चमचा मी तेल घेतले आणि सर्व हे तेल लावून एकदा मिक्स करून घेऊया. आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण लगेच याचे छान मस्त असे चीज टाकून बॉल्स करून घेणार आहोत. हे पहा, तर हे पीठ छान मळून झालेलं आहे. तर आजचे आपले जे हे मसाला रवा चीज बाईट्स आहेत ना, तो खूप खूप म्हणजे खूप क्रिस्पी आहेत. आउटसाइड क्रिस्पी असतात आणि मध्ये इनसाइड मस्त चीज असते. त्यासाठी ही रेसिपी खूपच युनिक आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून ट्राय करा. सर्वांना खूप खूप जास्त आवडणार आहे. हे पहा, अशा प्रकारचे छोटे छोटे आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत. आणि मध्ये थोडंसं आपण जसं पोळीसाठी करतो त्यासारखीच सेम अशी वाटी करून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये हे जी चीज आहे आपण घेतलेलं, हे चीज आपण याच्यात टाकणार आहोत. आणि हे पूर्ण असं मध्ये टाकून आपण याला बंद करणार आहोत. पूर्ण असं छान बंद करून घ्यायचं आहे. आणि हलक्या हाताने अशी याची छोटीशी त्याला दाबायचं आहे, छोटी टिक्की केल्यासारखी सेम अशा पद्धतीने. आणि एका प्लेटमध्ये ठेवूया. हे पहा, अशा प्रकारचे आपण सर्व बनवणार आहोत. खूप खायला खूप छान लागते. आणि मुलांच्या जर शॉर्ट ब्रेकला तुम्हाला जर काही पाहिजे असतील, काहीतरी अशी छान चटपटीत त्यांना मुलांना आवडतील अशी जर डिश तुम्हाला पाहिजे असेल, तर ही डिश त्यांच्यासाठी खूप परफेक्ट आहे. मुलांच्या छोट्या ब्रेकसाठी. मुलांना असे चटपटीत खायला खूप आवडते. बरेच जणांना उपीट आवडत नाही लहान मुलांना. तर उपीटच्या ऐवजी तुम्ही जर त्यांना अशा प्रकारचे नगेट्स किंवा बाईट्स वगैरे असे करून दिलात चीज टाकून मध्ये, तर अजून ते खूप आवडीने खातात. त्यासाठी ही रेसिपी मुलांसाठी पण खूप छान आहे. हे पहा, खूप मस्त. अशाच प्रकारे आपण आता हे सर्व करून घेणार आहोत. मग नंतर आपल्याला मस्त असे छान खरपूस कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आहे ना, किती सोपी आहे ही रेसिपी. तुम्ही पाहू शकता, अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी आपली आजची रेसिपी आहे. आणि खायला पण एवढी टेस्टी आहे, सर्वांना फेवरेट होणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये चीज भरू शकता. खूपच छान लागते, खूप युनिक आहे. हलक्या हाताने फक्त असं याला दाबायचं आहे. जास्त प्रमाणात दाबू नका, जोरात दाबू नका. अशा प्रकारे आता मी हे सर्व करून घेणार आहे. तर हे पहा, इथे मी कढाई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. ऑइल आपल्याला सर्वात आधी छान मस्त गरम करून घ्यायचं आहे. आणि नंतर आता आपण हे एक एक आपले मस्त मसालेदार असे
रवा चीज वाले बाईट्स आपण याच्यात तळणार आहोत. थोडस आपण इथे टाकून पाहूया आपला ऑइल गरम झालं का, कारण हा रवा आहे त्याच्यामुळे खूप लवकर होते आणि लवकर करपतात. त्यासाठी हे पहा, हे ऑइल आपलं गरम झालेलं आहे. आता मी एक एक करत याच्यामध्ये हे बाईट्स टाकूया मस्त. आणि आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा ठेवायचा नाही. मीडियम गॅसवर आपल्याला हे मसाला बाईट्स तळून घ्यायचे आहेत. हलके हाताने आपल्याला सोडायचं आहे. त्याला असंच ठेवूया, हात लावायचा नाही आपल्याला, कारण हात लावला तर ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 मिनिटं याला असेच फ्राय करूया आणि नंतर आपण पलटूया. तर हे पहा, आता आपण हे पलटून घेऊया. 2 मिनिटानंतर आपल्याला पलटवायचं आहे. बारीक गॅसवर तुम्ही जर हे फ्राय केला तर मस्त अशी क्रिस्पी म्हणून तयार होतात. हे सर्व आपण पलटून घेणार आहोत. तुम्ही कधी खाल्ली का किंवा ऐकली आहे का अशा प्रकारचे जे रव्याचे मसालेदार आणि चीज टाकून केलेले बाईट्स? खूप छान लागतात, खूप क्रिस्पी पण होतात, खूप छान होतात. आणि तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता. गोल करू शकता किंवा असे लांब सुद्धा करू शकता किंवा असे चपटे सुद्धा करू शकता. आपल्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता. खूप छान आहेत. आणि आपण याला मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे. मी हे असे केलेले आहे. आता थोड्या वेळात दुसरी जी बॅच आहे ती मी तुम्हाला गोल टाकून दाखवते. गोल. तर हे पहा, हे झालेले आहे. अशा प्रकारे आपण काढून घेऊयात. आता त्याच्यातला एक माझा फुटला, त्याच्यामुळे त्याच्यात जो चीज आहे ना तो बाहेर निघालेला आहे. आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. तर हे पहा, सेकंड बॅच आपण हे राऊंड केलेलं आहे. हे पण आता आपण याच्यात तळणार आहोत. गॅसचा फ्लेम आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून तळणार आहोत. मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे. आणि 2 मिनिटापर्यंत आपण याला हात लावणार नाही. थोडेसे खालून ते थोडे क्रिस्पी होतील आणि जेव्हा हे टाकते तेव्हा साईडला आपोआप सुटल्या जातात, चिटकलेले नसतात. तेव्हा आपल्याला हे पलटायचे आहेत. आपले हे खूप छान झाले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि खायला आता खूप जबरदस्त लागणार आहेत. हे पहा, आपली जी पहिली बॅच आहे ती खूप मस्त क्रिस्पी झालेली आहे. तर हे पहा, आता आपण हे पलटूया. हे पहा, तुम्ही अजिबात चिटकलेले नाहीत. ते थोडे खालून फ्राय होईपर्यंत आपोआप चिटकले असतात आणि फ्राय झाले की लगेच साईडला वेगवेगळे होतात. तुम्ही पाहू शकता इथे सर्व वेगवेगळे झालेले आहेत. आता हे मी सर्व पलटून घेते. हा जो नाश्ता आहे तुम्ही मुलांच्या छोट्या ब्रेकसाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहा सोबत, किंवा अचानक जर कोणी तुमच्या घरी पाहुणे आले असतील आणि त्यांना काहीतरी वेगळा असा छान स्नॅक्स तुम्हाला द्यायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूप खास आहे आणि त्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही सुद्धा त्यांना हा एकदा रेसिपी करून खाऊ घाला, ट्राय करा आणि त्यांना पण तुमची ही रेसिपी खूप आवडेल. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ओके फ्रेंड्स, तर हे सुद्धा आपले झालेले आहे. आता मी काढून घेते. काढून घेऊयात. आता मस्त असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. किती छान असा याचा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. दिसायला किती सुंदर दिसत आहेत. हे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, वाव, किती सुंदर आणि किती कुरकुरीत झाले आहेत आपले हे रव्याचे चीज बाईट्स. एकदम मस्त झालेले आहेत. मी तुम्हाला एक असा त्याच्यावरचा करून दाखवते. हे पहा, आवाज किती क्रिस्पी झालेला आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आहेत आणि आतून एकदम असे चीजी. हे पहा, वाव, सुपर, किती चीजी वाले झाले आहेत, मस्त. हे पहा,
किती मस्त झालेलं आहे आजचे हे आपले रवा मसाला आणि चीज वाले पोटॅटो नाही, याच्यामध्ये रवा चीज बाईट्स किती सुपर झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आजची आपली रेसिपी खूप खूप भारी झालेली आहे ना फ्रेंड्स. तुम्ही पाहत आहात ना किती सुंदर दिसत आहे हे. वाव, किती सुंदर आणि कुरकुरीत झाले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आपले हे रव्याचे चीज बाईट्स बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ, एकदम हॉटेल स्टाईल आपले हे झालेले आहेत आजचे आपले मस्त रव्याचे चीज बाईट्स. आणि हो, हे तुम्ही चटणी सोबत किंवा सॉस किंवा केचप सोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. ग्रीन चटणी सोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता, कारण त्याच्यासोबत खायला पण खूप छान लागते. एकदा तरी तुम्ही ही रेसिपी बनवून ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. सर्वांपेक्षा खूप युनिक आहे, सर्वांना सर्वात आवडणारी आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, जे कोणी माझ्या हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. येणार आहे त्यासाठी मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.